नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी भविष्यातील महत्त्वाच्या गोष्टी, पूर्ण झालेल्या गोष्टी आपण कशा पद्धतीने सांगतो हे तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि डिटेलमध्ये तुम्हाला शिकवणार आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठलेही कन्फ्युजन राहणार नाही या टॉपिकमध्ये। सोबतच याचा यूज कुठे करायचा, क्वेश्चन कसे बनवायचे, निगेटिव्ह कसं बनवायचं, सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलेले असाल या व्हिडिओच्या शेवटपर्यंत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, प्रत्येक गोष्ट शिकून घ्या। हा जो पॅटर्न आहे याची प्रॅक्टिस तुम्ही करा। ओके, बघा फ्युचर परफेक्ट टेन्स याला आपण पूर्ण भविष्यकाळ असं म्हणत असतो। भविष्यामध्ये एखादी गोष्ट पूर्ण झालेली असेल, जसं माझा अभ्यास पूर्ण झालेला असेल किंवा आम्ही उद्याला गावाला गेलेलो असेल, ह्या जी गोष्टी असतात भविष्यामधल्या, किंवा तिने त्यांना बोलावलेले असेल है ना, तू मॅच जिंकलेला असेल भविष्यामध्ये, अशा गोष्टी आपण खूप साऱ्या बोलत असतो। ह्या गोष्टी आपल्याला सांगत असताना फ्युचर परफेक्ट टेन्सने सेंटेन्सेस बनवावे लागतात। त्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी आपण यूज करत असतो। पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह। कसे बनवायचे सेंटेन्सेस टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे। सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पेड कोर्सेससाठी इंटरेस्टेड असाल तर आपलं ॲप येवले अकॅडमी नावाचं ॲप आहे, जे प्ले स्टोअरला अवेलेबल आहे। सोबतच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक टाकली आहे, तुम्ही तिकडे जाऊन आपण आपले पेड कोर्सेस घेऊ शकता, ज्यामध्ये आपण डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप शिकवलं आहे। प्रत्येक मराठी विद्यार्थ्याला शिकता यावं हा माझा पर्पज आहे, त्यामुळेच हे कोर्सेस आपण कमी प्राईसमध्ये ठेवले क्लासमध्ये। त्याची फीस खूप जास्त आहे, तर PDF सुद्धा अवेलेबल आहेत। जर तुम्हाला ग्रामर शिकायचं असेल तर ग्रामर कोर्स घ्या, जर तुम्हाला स्पीकिंग शिकायचं असेल तर स्पीकिंगचा कोर्स घ्या। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची अशी इच्छा असेल की मला दोन्ही सुद्धा शिकायचं आहे, तर तुम्ही कॉम्बो कोर्स घेऊ शकता, जो कमी प्राईसमध्ये तुम्हाला पडेल। ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो, फ्री शिकायचं असेल तर चॅनलला कॉन्स्टंट फॉलो करा। तर चला, हेल्पिंग व्हर्ब काय यूज करतो आपण बघूया। सुरुवात करू आपण आजच्या व्हिडिओला। फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ असं आपण याला म्हणत असतो। हेल्पिंग व्हर्ब विल हॅव आपण या ठिकाणी यूज करत असतो। कुठलंही नाउन प्रोनाउन असू द्या, एक असू द्या, अनेक असू द्या, सगळीकडे आपल्याला विल हॅवचा यूज करायचा आहे। आय, वी, दे, यू, ही, शी, इट, एखादं नाउन या व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट जरी आली सब्जेक्टिव्ह पार्टमध्ये, प्लुरल असू द्या, सिंग्युलर असू द्या, आपल्याला विल हॅवचा यूज करायचा आहे। ठीक आहे, हे झालं आपलं स्ट्रक्चर। सोबतच मी एक गोष्ट तुम्हाला नेहमी सांगत असते, परफेक्ट म्हटलं तर V3, तुम्हाला व्हर्बचं थर्ड फॉर्म माहिती असणं इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून तुम्हाला V3 जर माहित असेल ना, तुम्ही इझिली हे टेन्सेस यूज करू शकता। टेन्सेस यूज करण्यासाठी व्हर्बचा खूप मोठा रोल असतो आणि परफेक्टसाठी V3 आपल्याला माहिती असणं इम्पॉर्टंट असतं, आणि V3च माहिती असायला आहे ना थोडा वेळ लागतो याची प्रॅक्टिस व्हायला। जर तुम्हाला V3 माहित नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ बघा व्हर्बचा, ज्यामध्ये मी चारही गोष्टी सांगितल्या आहे, V1, V2, V3, V4, आणि त्यामध्ये त्याची मीनिंग सुद्धा, तर तुम्हाला त्याची खूप जास्त हेल्प होईल। ठीक आहे, तर चला आपण चालू करूया सेंटेन्सेस मेकिंग। सेंटेन्सेस बनवत असताना पॉझिटिव्ह सेंटेन्सेस कसे बनवायचे हे सुरुवातीला आपण बघू। पॉझिटिव्ह सेंटेन्सेस बनवत असताना हेल्पिंग व्हर्ब मी तुम्हाला सांगितलं काय यूज करायचं। हेल्पिंग व्हर्ब विल हॅव आपल्याला यूज करायचं आहे। स्ट्रक्चर पॅटर्न आहे इथे, सब्जेक्ट विल हॅव, V3 ऑब्जेक्ट, सेन्स असतो ल असेन, भविष्यामध्ये झाले असेन किंवा केले असेन। बघा जसं आय विल हॅव सगळीकडे आपण घेतलंय, ही विल हॅव, इट विल हॅव, आणि श्रेयश विल हॅव। आय विल हॅव ओन द प्राइज, मी पुरस्कार जिंकलो असेन। ही विल हॅव स्टार्टेड अ बिझनेस, बघा त्याने व्यवसाय सुरू केला असेन। इट विल हॅव टेकन इलेक्ट्रिसिटी, त्याने लाईट घेतली असेन। आणि श्रेयश विल हॅव सॉल्व प्रॉब्लेम, श्रेयशने समस्या सोडवली असेन। भविष्यामध्ये ह्या गोष्टी झाल्या असेन हे सांगण्यासाठी आपण घेतलंय स्ट्रक्चर पॅटर्न आपण यूज केलं। पॉझिटिव्हचे सेंटेन्सेस आपण बनवले, तुमच्या समोर आहेत, या पद्धतीनं तुम्हाला बनवायचे तुमचे डेली लाईफ सेंटेन्सेस। या स्ट्रक्चर पॅटर्नचा तुम्ही यूज करा। जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह बनवायचं आहे तर चला आपण शिकूया आता नकारार्थी, ज्यामध्ये स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट विल नॉट हॅव, V3 आणि ऑब्जेक्ट। मी तुम्हाला जे कॉन्स्टंट शिकत आहेत त्यांना हे माहित आहे, दोन गोष्टी जर आल्या ना तर त्यामध्ये काय करायचं, दोघांच्या मध्ये नॉट टाकायचं। ठीक आहे, विल हॅव नॉट असं करू नका, विल नॉट हॅव, हे गोष्ट तुम्ही नेहमीसाठी लक्षात ठेवा। आपण घेतले इथं आय विल नॉट हॅव, विल हॅवच्या मध्ये नॉटला टाकलंय। आय विल नॉट हॅव ओन द प्राइज, मी पुरस्कार जिंकलो नसेन।
ही विल नॉट हॅव स्टार्टेड अ बिझनेस, त्याने व्यवसाय सुरू केला नसेल. इट विल नॉट हॅव टेकन इलेक्ट्रिसिटी, त्याने लाईट घेतली नसेल. श्रेयश ओंट हॅव, विल नॉटला एकत्र करा, ओंट करा. या ठिकाणी आपण घेतलं विल नॉटला एकत्र केलं, इथे ओंट घेतलंय आपण. ओंट घेतल्यानंतर नॉट घ्यायची आवश्यकता नसते. श्रेयश ओंट हॅव सॉल्व प्रॉब्लेम, श्रेयशने समस्या सोडवली नसेल. या पद्धतीनं तुम्हाला बनवायचे निगेटिव्ह, एखादी गोष्ट भविष्यामध्ये झाली नसेलसाठी. बघा पॉझिटिव्ह व्हर्बल. पॉझिटिव्ह व्हर्बल म्हणजे होकारार्थी प्रश्न ज्याचे आन्सर आपण यस ऑर नोनी देत असतो आणि याची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बने झालेली असते. स्ट्रक्चर पॅटर्न आहे विल, सब्जेक्ट, हॅव, V3 आणि ऑब्जेक्ट. आपल्याला विलला उचलून सुरुवातीला घ्यायचं आहे आणि बाकी सर्व सेंटेन्स जसंच्या तसं. जसं मी म्हटलं विल आय हॅव, विलला घेतलं फक्त, हॅव जागेवरच आहे हे लक्ष ठेवा तुम्ही. विल आय हॅव ओन द प्राइज, मी पुरस्कार जिंकलो असेन का भविष्यामध्ये. विल ही हॅव स्टार्टेड अ बिझनेस, त्याने व्यवसाय सुरू केला असेन का भविष्यात. विल इट हॅव टेकन इलेक्ट्रिसिटी, त्याने लाईट घेतली असेन का. विल श्रेयश हॅव सॉल्व प्रॉब्लेम, श्रेयशने समस्या सोडवली असेन का. बघा असेन का, जेव्हा असेन का म्हटलं तर आपण काय देत असतो आन्सर त्याचं, यस. श्रेयशने समस्या सोडवली असेन का, येस सोडवली असेन का, नो. तर आपण येस ऑर नोनी आन्सर देत असतो याचं. यामध्ये आपण तेवढ्या डिटेलमध्ये आन्सर देत नाही, त्यालाच आपण व्हर्बल क्वेश्चन असं म्हणत असतो. आता आपण बघूया निगेटिव्ह व्हर्बल, नकारार्थी. जसं आपण केले असेन का म्हटलं तसंच आपण केले नसेन का आणि प्रश्न बनवत असतो. जसं स्ट्रक्चर पॅटर्न आहे विल सुरुवातीला, सब्जेक्ट, त्यानंतर नॉट, हॅव, V3 ऑब्जेक्ट. सब्जेक्टच्या नंतर नॉट टाकायचं आहे. जे कॉन्स्टंट शिकतायत त्यांना ऑलरेडी हे माहीत आहे. विल आय नॉट हॅव, बघा सब्जेक्टच्या नंतर आपण नॉट टाकलं. विल आय नॉट हॅव ओन द प्राइज, मी पुरस्कार जिंकलो नसेन का. विल ही नॉट हॅव स्टार्टेड अ बिझनेस, त्याने व्यवसाय सुरू केला नसेन का. विल इट नॉट हॅव टेकन इलेक्ट्रिसिटी, त्याने लाईट घेतली नसेन का. त्याने काम पूर्ण केले नसेन का. असे प्रश्न आपण विचारतो. ओंट श्रेयश हॅव सॉल्व्ड प्रॉब्लेम, श्रेयशने समस्या सोडवली नसेन का. आता यामध्ये विल नॉटला जर तुम्ही एकत्र केलं तर हे ओंट होतं आणि विल नॉटला एकत्र करून जर ओंट सुरुवातीला घेतलं तर इकडे परत नॉट घ्यायची आवश्यकता नाही आहे. ही गोष्ट सुद्धा तुम्ही नोट करा, लक्षात ठेवा. जेव्हाही तुम्ही शिकत असता तेव्हा तुम्ही पेन, नोटबुक तुमच्या सोबत असू, ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करत चला. ओके, हे झालं आपलं पॉझिटिव्ह व्हर्बल, निगेटिव्ह व्हर्बल, दोन्ही सुद्धा आपण शिकलोय. आता या स्ट्रक्चर पॅटर्नचा कुठे अप्लाय करायचं तुम्हाला विचार करावा लागेल की तुम्ही कुठे अशा प्रकारचे सेंटेन्स बनवता. कारण कोणी स्कूल लाईफमध्ये असेल, कोणी कॉलेज लाईफमध्ये असेल, कोणी वर्किंगमध्ये असेल, सध्या वर्किंग चालू असेल, कामाच्या प्रोफेशनमध्ये असेल, कोणी हाऊसवाईफ असतील. मग प्रत्येकाचे सेंटेन्सेस वेगवेगळे येणार आहे. त्यामुळे असे पर्टिक्युलर असं नाही सांगू शकत आपण की हेच सेंटेन्स तुम्हाला यूज करावे लागतील, तुम्हाला बनवावे लागतील. स्ट्रक्चर पॅटर्न तुमच्याकडे ऑलरेडी आलेला आहे, बस तुम्हाला काय करायचं याचा आधार घेऊन सेंटेन्स बनवायचे आहेत. चला पुढे. WH क्वेश्चन बनवण्यासाठी WH वर्ड सुरुवातीला घ्या, बाकी सर्व व्हर्बल क्वेश्चन सारखंच असतं. बघा वेन विल, आपण हे इथून पूर्ण व्हर्बल क्वेश्चन सारखं केलंय. वेन विल वी हॅव गॉट द जॉब, आम्ही केव्हा नोकरी मिळविली असेल भविष्यामध्ये. वेन म्हणजे केव्हा. वेअर विल दे हॅव लर्न्ड इंग्लिश, ते कुठे इंग्लिश शिकले असेल. फॉर व्हॉट, कशासाठी. विल शी हॅव स्प्लॅश्ड वॉटर, तिने कशासाठी पाणी शिंपले असेल भविष्यामध्ये. फ्रॉम वेन, केव्हापासून. विल इट हॅव टेकन इलेक्ट्रिसिटी, त्याने केव्हापासून लाईट घेतली असेल. असे प्रश्न बनवा ज्यामध्ये बघा तुम्हाला जे क्वेश्चन बनवावे लागतील WH वर्ड माहिती असले आणि तुमची प्रॅक्टिस असली व्हर्बल क्वेश्चनचे की झालं, तुम्ही बनवू शकता इझिली. हे झालं आपलं WH क्वेश्चन. तर तुम्ही व्हर्बलची चांगली प्रॅक्टिस केली की WH तुम्हाला बाय डिफॉल्ट तसंच येतं. तर चला पुढे जाऊ आपण. ही आहे तुमची एक्सरसाइज, हे तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. इथे कुठला हेल्पिंग व्हर्ब येणार, ऑलरेडी एकच हेल्पिंग व्हर्ब आहे त्यामुळे कुठलंही टेन्शन तुम्हाला नाही आहे. कम्प्लीटचं V3 काय होणार हे तुम्हाला मात्र बघावं लागेल. कम्प्लीट होणार, कम्प्लिटेड होणार, काय होणार माहित आहे तुम्हाला. हे सर्व होमवर्क तुम्ही करा, ऑथेंटिक करा. एका ठिकाणी बसून सर्व होमवर्क झाल्यानंतर आन्सर चेक करून घ्या. आन्सर सुद्धा इकडे मी दिले आहेत. ओके, तर तुमचे आन्सर जर सगळे बरोबर असतील तर तुम्ही खरंच राईट वेवरती आहे, राईट ट्रॅकवरती आहे. तुम्ही बस प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण शिकलोय. आय होप
सर्व तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल आणि काही डाऊट असल्यास मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि होमवर्क केलंय याचा मेसेज तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये टाका की आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क मॅम, की माझं होमवर्क मी पूर्ण केलं आहे, जेणेकरून माझ्यापर्यंत पोहोचेल की तुम्ही होमवर्क करताय. ठीक आहे, पूर्ण होमवर्क टाकू नका, तुम्ही होमवर्क स्वतः करा, चेकसुद्धा स्वतः करा, फक्त केलंय एवढं मला सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा. कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.